नमस्कार मित्रांनो, मी दीपक आपले सर्वांचे दीप्स फॅक्ट या चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे। प्लेनची टक्कर का होत नाही? अमोल कंपनी रोज 100 करोडचा दूध विकते। केटीएमची बाईक एवढी महाग का आहे? भारतातील सर्वात स्वस्त लग्न कुणाचे झाले आहे? ऑडीच्या लोगोमध्ये 4 रिंग का असतात? असेच मजेदार नवनवीन फॅक्ट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 1, भारतातील सर्वात स्वस्त लग्न कुणाचे झाले आहे? तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप सारे लग्न पाहिले असतील, पण तुम्हाला माहित आहे का भारतामध्ये सर्वात स्वस्त लग्न कुणाचे झाले आहे? चला मग जाणून घेऊया। ईशा अंबानीचे लग्न भारतातील सर्वात स्वस्त लग्न झाले आहे, कारण सरासरी भारतामध्ये प्रत्येक आई वडील आपल्या मुलीच्या लग्नामध्ये 4 ते 5 वर्षाची कमाई खर्च करतात, पण मुकेश अंबानीने फक्त 2 दिवसाची कमाई खर्च केली आहे, ते 750 करोड रुपये इतके आहेत। नंबर 2, अमूल कंपनी रोज 100 करोडचा दूध विकते। मित्रांनो, तुम्ही अमूल कंपनीचे नाव ऐकले असेलच। ही कंपनी दूध आणि दुधापासून बनवलेले सर्व पदार्थ विकते। अमूल कंपनी जवळजवळ 36 लाख शेतकऱ्यांकडून 18,700 गावांमधून दूध विकत घेते। त्यानंतर 80 डेअरी प्लांटवर या सर्व दुधाला प्रोसेस करून पॅक केले जाते आणि नंतर 5,000 ट्रक या दुधाला 1000 शहरामधील दुकानदारांना सप्लाय केले जाते। जर तुम्ही सुद्धा अमूलचे दूध पित असाल तर होय अशी कमेंट करा, आणि नसाल पीत तर नाही अशी कमेंट नक्की करा। नंबर 3, ऑडीच्या लोगोमध्ये 4 रिंग का असतात? तुम्ही 4 व्हीलर गाड्या पाहिल्या असतीलच। त्या गाड्यावर कंपनी आपले लोगो लावत असतात, पण ऑडी गाडीच्या लोगोवर 4 रिंग आहेत। हे 4 रिंग्स 4 कंपन्या एकत्र असल्याचे सांगतात। त्यामध्ये हॉर्च, DKW आणि वंडरर या कंपन्या एक होण्याने ऑटो युनियन बनली आहे, त्याला ऑडी म्हणतात। ऑडीच्या लोगोमध्ये खूप साधारण आयडियामध्ये 4 गोल दिसतात। या 4 रिंगची माहिती खूप रोचक आहे। नंबर 4, केटीएमची बाईक एवढी महाग का आहे? मित्रांनो, केटीएमची बाईक तुम्ही पाहिली असेलच, पण ती एवढी महाग का आहे याचा कधी विचार केला आहे का? जर अशाच प्रकारच्या दुसऱ्या बाईक बरोबर केटीएमची तुलना केली तर केटीएमची किंमत त्यापेक्षा खूप जास्त आहे। पण असे का? यामागचे सर्वात पहिले कारण आहे या बाईकमध्ये वापरले जाणारे पार्ट्स। केटीएम स्पोर्ट्स बाईक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे। केटीएमच्या सर्व बाईकमध्ये हाय RPMचे इंजिन इन्स्टॉल केले जातात। त्या कारणामुळे केटीएमला आपल्या सर्व बाईक्समध्ये प्रीमियम क्वालिटीचे पार्ट्स वापरावे लागतात, त्यामुळे बाईकच्या किमतीवर प्रभाव पडतो। याचे दुसरे कारण यामध्ये लागणारे इंजिन आहे। मित्रांनो, या प्रकारच्या बाईकमध्ये मॅक्सिमम पॉवरच्या इंजिनचा वापर केला जातो, त्यामुळे कंपनीच्या बाईकसाठी महाग पार्टचा उपयोग करावा लागतो। आणि शेवटचे कारण म्हणजे यामध्ये दिले गेलेले फीचर्स, जे अशाच प्रकारच्या दुसऱ्या बाईकच्या तुलनेने केटीएमला जास्त कॉस्टली बनवतात। नंबर 5, प्लेनची टक्कर का होत नाही? तुम्ही कधी ना कधी विचार केला असेल की आकाशात एवढे प्लेन उडतात, पण त्यांची टक्कर का होत नाही? यामागचे कारण आहे ते म्हणजे प्लेनच्या आतमध्ये बनवलेले कंट्रोल रूम्स। त्यामध्ये सांगितले जाते की जर त्याच्या आसपास आणखी कोणते प्लेन उडत असेल, त्यांना सांगितले जाते की वेगवेगळ्या उंचीवरून विमान उडवा। जर पहिला विमान 28,000 फूटवरून उडत असेल तर दुसरे विमान 25,000 फूटवरून उडेल। यामुळे विमानाची एकमेकात टक्कर होत नाही।